ठिकाणी झाड पडलेत आणि स्वतः नगरसेविका मॅडम आहेत, तुम्ही स्वतः फील्डवर आहेत. नेमके काय सांगणार आहे? मोठी दुर्घटना होत आहे, त्यामुळे एका मुलाचे मृत्यू झाला, काय सांगणार? काय आज 2 दिवस झाले वाऱ्याचा वेग फार वाढलेला आहे आणि वाऱ्याचा वेग एवढा वाढलाय की त्याच्यामुळे झाडं सुद्धा मुळासकट झाडं वाकायला लागलेली आणि त्यामुळे ते झाडं कमकुवत व्हायला लागली. त्यामुळे ते बेंड होऊन ती झाडं पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पहिला तो ऍक्सिडेंट असेल किंवा आज सकाळपासून जे 6-7 ठिकाणी आशाताई मराठेंनी जे व्हिजिट केलं आहे सुभाषनगर पासून इथपर्यंतच्या, त्याला सगळ्यात कारणीभूत वारं, स्वतःचं वारं आहे, त्याच्यामुळे हे होतंय. तर नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला जितकं तोंड देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. जेवढं ऑफिशियन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाले गटर सफाई झालीच नाही. ह्या पावसामध्ये मुंबईमध्ये काही कामं झालं नाही. महानगरपालिकेचं फक्त फंड वापरण्याचं काम सुरू आहे. काय सांगणार यामध्ये? मला वाटतं की तुम्ही स्वतः चित्रीकरण करता ना? नाही करत? नाही तसं आपण नाही, शूटिंग करता की नाही? शूटिंग करतो. 1.5 महिन्यापूर्वी माननीय महापौर, आमच्या नगरसेविका, आमचे दुसरे नगरसेवक अशांनी चेंबूर सहित नाही पूर्ण मुंबईत पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केलेली आहे आणि त्यात नालेसफाईचा पाठपुरावा केलेला आहे. तर काम केलं नाही असं म्हणता येणार नाही, पण अचानक आलेला पाऊस आणि दिवसभर पाऊस पडणं आणि एक अर्ध्या तासात जास्त पाऊस कोसळणं ह्यात फरक आहे. अर्ध्या तासात जर जास्त पाऊस कोसळला तर कुठलीही यंत्रणा हे होईल, पण पूर्ण तयारीनिशी मुंबई महापालिकेतले सगळे कर्मचारी असतील, त्यातले नगरसेवक असतील, यांनी काम केलं. आता काही लोक हलगर्जीपणा करतात, त्या हलगर्जीपणाचा शोध घेऊन मला वाटतं 5 जणांना परवा सस्पेंड केलं विधानसभेत आमच्या अधिकाऱ्यांना, त्यांची जबाबदारी बघून. त्यामुळे त्यातल्या आत्ता लोकांच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की लगेच मदत मिळणं, ते अडथळे दूर होणं. पण पुन्हा पाऊस येतोय, त्यामुळे तो प्रयत्न जितका करता येईल तेवढं करतायत. पण ह्यामध्ये महापालिका पूर्ण मुंबईत अत्यंत चांगलं काम करते. काही ठिकाणी हलगर्जीपणा अधिकाऱ्यांच्या, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यामुळे झाला असेल, त्याला काही इलाज नाही. जेवढे दोषी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे, कठोर झाली ना. 5 जण परवा विधानसभेत विषय झाला, त्याच्यावर सस्पेंड केले 5 जण. नेमकी तुम्ही आता चेंबूरकर आहेत, तुम्ही स्वतः चेंबूरमध्ये राहिलात, काय आवाहन करणार इथं लोकांचं? कारण काही आज रविवार आहे तरी पण लोक पावसामध्ये एन्जॉयसाठी बाहेर पडतात, यासाठी काय सांगणार आहे? आता असं आहे, लोकांनी काल माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आवाहन केलं की मुंबई असेल, लोणावळा असेल किंवा जिथे धरणाचे स्पॉट आहेत ठाणे जिल्ह्यातले असतील, अशा ठिकाणी शक्यतो जाऊ नये. अलर्ट दिलेला आहे, आवश्यक असेल ते जावं. आता ह्याच्यातही नागरिकांनी सुद्धा थोडीफार स्वतःच्या जीविताची काळजी घेतली पाहिजे, कारण पावसाचं काही सांगता येत नाही. कुठल्या क्षणी पाऊस वाढेल, पाऊस वाढलं तर मग ट्रॅफिक जाम होते, परत पाण्याचं लोंढा वाढला तर अनेक घटना त्याच्यामध्ये घडतात. त्यामुळे नागरिकांनी पण प्रिकॉशन घेतली पाहिजे. महापालिका पण सतर्क आहे या आणि शासनाचं पूर्ण लक्ष आहे याच्यावर. आपत्कालीन व्यवस्था आहे. काल आमचे मंत्री गिरीश महाजन स्वतः महापालिकेत बसले होते. परवा दिवशी मला वाटतं आमचे महापौर आशाताई, प्रवीण छेडा ही मंडळी बसली होती. त्यामुळे पूर्ण मुंबईतली प्रत्येक ठिकाणच्या अडचणीची माहिती ही महापालिकेच्या सेंट्रल ऑफिसला जाते आणि तिथून त्याचं निराकरण करण्याचं आणि स्थानिक दृष्टीने सगळे नगरसेवक, कर्मचारी हे कामाला लागलेत आणि त्या कामाचा परिणाम म्हणूनच आत्ता दुर्घटना टळली. तुमच्या डोळ्यात एखादी दुर्घटना होत होती. इतकं सतर्क असे आपली सगळी मंडळी आहेत, तरी पण जरा नागरिकांनी थोडी काळजी यात घेतली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी बिल्डर लोकांचे काम सुरू आहे बिल्डिंग बनवण्यासाठी. पण जेव्हा ते लोक खड्डा करतात फायलिंगसाठी, तेव्हा झाडाला ते सुरक्षित त्याच्या पायाखालचे जे माती असतात ते काढतात, त्यामुळे झाड पडतात. काय सांगणार याबद्दल? तुमचा मुद्दा सुभाषनगरमध्ये पण असं एक घटना घडली. तुमचा मुद्दा बरोबर आहे. आज सुभाषनगरला घडलं. माझ्या माहितीप्रमाणे परवा दिवशी घाटकोपरला एका बिल्डरनी त्याच्या दारामध्ये अशाच पद्धतीचं काम न केल्यामुळे दुर्घटना घडली. अशी सगळी माहिती बिल्डरनी, अशा ज्या ठिकाणी बिल्डरनी दुर्लक्ष केलंय अशा सगळ्यांची यादी करून त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, मग त्यांना त्यातलं काय समुपदेशन करता येईल
ह्याची काळजी पुढच्या पूर्ण आठवड्यात आम्ही घेऊ. पण ह्या पद्धतीत कुणालाही सोडलं जाणार नाही. बिल्डर जे दोषी निष्पाप जीवावर उठलेल्या कोणत्याही माणसाला आम्ही सोडणार नाही. जे दोषी बिल्डर असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि FIR वगैरे होणारच. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.